दरम्यान मुख्यमंत्री दरेगावातनं परतल्यावरती सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार का नाही असाही सवाल आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 10 दिवस झालेत, मात्र अजूनही सरकारचा कुठेच पत्ता नाही। 5 डिसेंबरला शपथविधी होणार तर आहे, मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाचं नावही जाहीर झालेलं नाही। उपमुख्यमंत्री किती असणार, कोण कोण असणार याचाही कोणताही फैसला झालेला नाही। महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबणीवरतीच पडतेय। सत्ता स्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहेच। त्याचसोबत महायुतीत शिवसेना राष्ट्रवादीने आपापले गटनेते आतापर्यंत जाहीर केलेत, मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडली आहे। त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे। या संदर्भातले महत्त्वाचे 5 मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मुख्यमंत्री पदाच्या नावाची अधिकृत घोषणा आता कधी होणार? महायुतीची प्रलंबित बैठक अखेर कधी होणार? उपमुख्यमंत्री पदाचा फैसला कधी होणार? उपमुख्यमंत्रीपदी नक्की कोण असणार? भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक कधी होणार हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। गृहमंत्रीपदासह महत्त्वाच्या मंत्रिपदांची शिंदेंची मागणी भाजप पूर्ण करणार का याकडे सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे। दरम्यान भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे। ही बैठक कधी होईल याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे। अजूनही आमदारांना बैठक कधी होईल यांचा कोणताही निरोप गेलेला नाही। शपथविधी 5 डिसेंबरला होईल हे जवळपास निश्चित झाल्यावर विधिमंडळ पक्षाची बैठक आज किंवा उद्या होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र अजूनही आमदारांना निरोप गेलेला नाहीये। त्यामुळे बरेचसे आमदार आपल्या मतदारसंघातच आहेत। म्हणूनच विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होईल अशी आता लक्षणं आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।